गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनी, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? ओके. सर्वप्रथम तुमची सगळ्यांची मी क्षमा मागतो, माफी मागतो, कारण का गुरुवारच्या नंतर मी डायरेक्टली आज सोमवारी व्हिडिओ बनवतोय. ऍक्च्युली सोमवारचा व्हिडिओ आपण रविवारी जो काल बनवणार होतो तो आपण बनवू शकलो नाही, कारण का मी खूप लेट नाईट आलो आणि खूप थकलेलो, कारण 3 दिवस जरा मी बाहेर बिझी होतो. फॅमिली मेंबरचे कोणतरी फंक्शन्स होते तिकडे. 3 दिवस कंटिन्युअस बिझी असल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता नाही आला. पण बनवला नाही, पण आपली जी गोष्ट झालेली होती म्हणजे एकदम क्लिअर कट आपण विचार केला होता की मार्केट जर ह्या लेवलच्या वरती जात असेल, कुठल्या 300च्या वरती जात असेल आणि सस्टेन करून जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग होत असेल तर आपण काहीतरी वरचा विचार करू. नाहीतर मी या झोनमध्ये मार्केटला राहण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं आहे. कारण का कसं आहे माहिती काय, शुक्रवारीचं मार्केट असं राहत असेल, सोमवारीचं मार्केट असं राहत असेल, म्हणजे मार्केट टोटल आता साईडवेज झालेलं आहे 2 दिवस, शुक्रवार शनिवार. त्यामुळे 27, 28 आणि आजचा तारीख 1 तारीख मार्केट साईडवेज आहे. होतं काय माहिती का, जेव्हा मार्केट साईडवेज असतं, एका झोन मध्ये काम करत असतं ना, तेव्हा काय होतं की मार्केटची दिशा कुठे पण तुटावी. म्हणजे समजा इन केस जर मार्केट उद्या वरच्या साईडला तुटत असेल ना, ते चांगलं बुल रन देईल, किंवा खाली तुटत असेल तर ते चांगलंच खाली पडेल. कारण काय होतं माहिती काय, इथे ना मार्केट ऍक्युमुलेट करतं सगळ्या गोष्टीला. आपण मराठीमध्ये बोललो ना की ते साचून राहतं सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा काही गोष्टी साचून राहतात, असं बोलतो ना आपण, मनामध्ये काही गोष्टी साचून राहतात आणि जेव्हा त्या बाहेर येतात, व्यक्त होतात, तेव्हा त्या भरमसाठ मध्ये, राग असू दे, प्रेम असू दे, त्याग असू, काही गोष्टी त्या खूप भरपूर प्रमाणात बाहेर येतात. तसं आहे, जसं वॉल्कनो आहे, लावा आहे, साठतो असा इथे, खूप साठतो, आणि जेव्हा फुटतो ना तेव्हा खूप मोठा स्फोट होतो. तसंच मार्केटचं पण अनालाइज करणं खूप जरुरी आहे. मार्केट साईडवेज आहे म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की मार्केट पुढे जात नाहीये. मार्केट स्वतःला या लेवलच्या वरती, म्हणजे कुठल्याही लेवलच्या वरती, हा जो झोन आपण बनवलाय बघा, त्या दिवशी गुरुवारी बनवलाय, त्या झोनला मार्केट रिस्पेक्ट करते. आज पण मार्केट बघा, जेव्हा खाली गॅप अप ओपन होऊन मार्केट जेव्हा खाली आलंय ना, तेव्हा इथे येऊन बाउन्स केले. याचा अर्थ काय, तुम्हाला लेवल्स कळत असतील ना, तर आपल्या लेवल्स बघा कशा लागल्यात त्या. कारण लेवल्स आपल्या रेस्पेक्ट करते मार्केटला, याचा अर्थ आपण मार्केटशी कनेक्टेड आहोत. हा विषय खूप समजणं जरुरी आहे. ओके. त्याचप्रमाणे मार्केटनी इकडनंच जी लेवल आहे तिकडनंच बघा, आज गॅप अप ओपनिंग देऊन मार्केट त्या लेवलवरनं खाली आलेलं आहे. बघा, वरती पण तीच लेवल आहे, खाली पण तीच लेवल आहे, म्हणजे आपल्या ज्या लेवल्स लागल्यात त्या आता अचूक आहेत. काय होतं माहिती का, वारंवार गोष्टी आपल्या आयुष्यात ज्या घडतात, या वारंवार आपण काय गोष्टी करतो, म्हणजे प्रयत्न करत असतो एका गोष्टीवरती. समजा एक आपण तुम्ही मटका या घडा बनवत असाल, तर पहिल्या दिवशी तुमचा मटका तुटेल, दुसऱ्या दिवशी तुटेल, तिसऱ्या दिवशी तुटेल, 10व्या दिवशी तुमचा ना अर्धा मटका तरी नक्कीच बनेल. मटका ना अर्धा बनेल, आणि 1-1.5 महिन्यानंतर ना तुमचा पुरा मटक्याचा शेप बरोबर येईल. याला बोलतात एक्सपिरियन्स. आणि हा येणं म्हणजेच तुम्हाला सातत्याने त्याच लेवलला त्याच गोष्टीला समजायला लागतात. चुका करून तुम्ही शिकताय. कसं माहिती काय, ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट होते आता आपल्यासाठी. मग आता बघूया की उद्याचं मार्केट नक्की काय करतं. उद्या निफ्टीची एक्सपायरी. ओके, निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. त्यामुळे आता आपण जो आपला रविवारचा सेशन असतो, या आपला रविवारचा व्हिडिओ असतो, त्यामध्ये आपण वीकली डेली क्लोजिंगची खूप डिटेलमध्ये स्टडी करतो. आता आपण तेच करूया की डेलीवरती मार्केटने काय केलंय. बघा, नक्कीच बघा, डेलीवरती मार्केटने ना जो ऑल टाइम हाय आहे बघा, आपला हा हाय आहे, याला मार्क केला आता, 280 पर्यंत होता, 270 ते 280 पर्यंत मार्केटने तिकडे जाऊन रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, मार्केटने ना तिकडे जाऊन रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, गॅप अप ओपनिंग देऊन पण मार्केट खालीच आहे. होतं काय, तुम्ही बघाल ना, वरती जाऊन मार्केट खाली येते, वरती जाऊन मार्केट खाली येते, वरती जाऊन मार्केट खाली येते, तर वरती जाऊन मार्केट परत खाली येते. आता ह्या गोष्टी समजणं जरुरी आहे की मग आता मार्केट नेगेटिव्ह आहे का. बघा, ही कॅन्डल बघून मी नेगेटिव्ह होणार नाहीये. मार्केटमध्ये ना एक मोठी कॅन्डल, ज्या ह्या मदर कॅन्डल, ह्याला आपण मदर कॅन्डल बोलतो, याचे रूल्स कधी वेगळे असतात, ते समजणं खूप जरुरी आहे. सेशन्स मध्ये या माझ्या मुलांना, फॅमिली मेंबर्सना, मी जिकडे शिकवतो, सेशन्स घेतो, तिकडे त्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, त्याच्या कल्पना त्या आहेत की काय केलं पाहिजे ह्या लेवलला, किंवा ह्या सिच्युएशनला काय केलं पाहिजे.
तर मी ते नेगेटिव्ह समजत नाहीये आता मार्केटला पॉझिटिव्ह. मार्केटने स्वतः एक पाऊस घेतलेला आहे, मार्केट थांबलेलं आहे. मग आता काय नीट बघा, जर तुम्ही लेवल बघाल ना तर मी ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय लावतोय असा, किंवा मी ग्रीन कॅन्डलचाच हाय लावतो लगभग तरी, तर मी असं लावतो. ओके, मार्केट कितीच्या लेवलला आहे? 200च्या लेवलला आहे. इथे मार्केट कितीला आलंय? 180 ला. मी समजतोय मार्केट जर ह्या लेवलला आहे ना, ह्या लेवल म्हणजे बघा परत ही जी रेड कॅन्डल आहे ना अशी लावली मी, तर मार्केट 120च्या खाली जरा बेरिश मुवमेंट द्यायचा प्रयत्न करू शकतं. हा, बेरिश मुवमेंट द्यायचा प्रयत्न करू शकतो, कारण इथे पण सेलिंग प्रेशर होता आणि त्याला एका दिवसामध्ये मार्केटने बायर्स केले. बायर्स लेवल्स कुठे बसलेत? बायर्स ह्या लेवलला बसलेत. कुठे? 25,840च्या लेवलला बसलेले आहेत. ओके, ही गोष्ट आपल्याला कळली आहे. त्यामुळे मी टोटल नेगेटिव्ह जर व्हायचं असेल ना मला, तर मी ह्या लेवलच्या खाली होईल. पण आता काय ते छोटे ट्रेड घ्यायचे, आपल्याला डेलीवरती शिकायचंय, डेली कमवायचंय. त्यामुळे छोट्या लेवल्स म्हणजे मोठ्या लेवल्स डेलीवरती पण येऊ शकत नाही. आपण 5-10 मिनिटावरती करतो. आपण 15 मिनिटावरती पण येऊन जरा बघूया काय खेळ चालला आहे. तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती मार्केट 26,000ला जेव्हा 12 वाजता ते एंट्री केलेलं, मार्केट त्या झोन मध्ये वावरते. म्हणजे 26 तारीख, 27 तारीख आणि आज 28 तारीख आणि आज 1 तारीख. म्हणजे मार्केट 2-3 दिवस जास्तीत जास्त या एरियामध्ये कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करत आहे, या स्टेबल राहण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ काय होतोय की येणाऱ्या काळामध्ये ही जी लेवल तुटली, इन केस बघा 15 मिनिटाचा चार्ट जर आपण लावू ना, तर आपण लगभग हा बॉटम पकडूया, म्हणजे 140चा. इथे पण ह्या लेवलला जर मार्केट आपण घेतोय, तर बघा इकडनं पण रिजेक्शन आहे, इकडनं पण चांगलं रिजेक्शन आलंय, या लेवलने रिजेक्शन आलंय, इथे एक कॅन्डल आहे, हा पॉइंट आहे. जाताना मार्केटने ते पुलबॅक घेऊन वरती गेलेलं आहे. मार्केट टेस्ट इथे आलेलं आहे, परत इथे 2 वेळा टेस्ट केले आज. त्यामुळे ह्या लेवल्स म्हणजे इम्पॉर्टंट कुठली आहे, तर ही लेवल जी आहे ना 140ची आहे, 26,140. ओके, आणि इकडची लेवल जी आहे ना, जर तुम्ही बघाल ना तर लगभग मी अशी लावतो 220ची. ओके, 220ची. तर मग आता 5 मिनिटं चार्ट वरती येऊन बघूया मार्केट 220च्या वरती काय करते. 220 म्हणजे ही लेवल आली बघा, 220 ही लेवल आली आणि 140 खालची लेवल आली, म्हणजे बघा हीच लेवल. म्हणजे आपला झोन जो आहे 5 मिनिटचा टाइम फ्रेम वरती तो बरोबर लावलेला आहे. तर मी आता आपला झोन हलवणार नाही, कारण का मला माझ्या झोन मध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मार्केटने माझ्या झोनला रेस्पेक्ट करतच ठेवलेला आहे. त्यामुळे मी हा झोन जरा पुढे घेतोय. आता आपण कसा अभ्यास असा करायचा आहे की जेणेकरून ना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजता येतील. ओके, हे सगळं काढून टाकतो इकडनं. ओके, तर आता 120 ठीक आहे. हा 120 झोन झालाय. आपण ह्या लाईनला काढून टाकूया. ही जी लाईन आहे, जी ऑल टाइम हाय बोलू शकतो, या 2 वेळा मार्केटने ह्या लेवलला टेस्ट केलेलं आहे, तर ही होते 300ची लेवल. ओके, वरचे टार्गेट्स काय आहेत, तर लगभग 380 पहिला टार्गेट, नंतर 440 दुसरा टार्गेट माझा. ओके, चला लेवल्स लागलेत, गोष्टी समजता आल्यात. उद्या जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिली तर 10च्या नंतर, 10 मी हर वेळेला 10 का बोलतो माहिती, की 10 म्हणजे 45 मिनिटाची कॅन्डल, या 15 मिनिटाच्या 3 कॅन्डल ह्या क्लोजिंग कुठे करतायत, कुठल्या दिशेला करतायत, ह्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. जेव्हा ह्याच्या क्लोजिंग ओपनिंग बघता तुम्ही, त्याची लेवल्स बघता, त्यानंतर काय कळतं. म्हणून मी सांगतो की 10च्या नंतर काय ट्रेडिंग करायचं करा, सकाळच्या वेळेला मार्केट खूप ओरडलं असतं. तर उद्या मार्केट जर 250ची लेवल बघा, 26,250ची लेवल तोडून सस्टेन होऊन वरती जात असेल, तर माझा नक्कीच पहिला टार्गेट 300चा असेल, त्यानंतर दुसरा टार्गेट माझा 380चा असेल आणि तिसरा टार्गेट माझा असेल लगभग 440चा. ओके, आणि जर मार्केटला खाली यायचंय, तर मार्केटला मी ह्या लेवलच्या खाली म्हणजे 26,120च्या खालीच
ट्राय करेन. मग तिकडून मार्केट लगभग 26,030 पर्यंत, आणि त्यानंतर जर मार्केटनी तोडलं तर लगभग मी ही लेवल आहे 920, 25,920 पर्यंत हा माझा दुसरा टार्गेट असेल. हा पहिला. आणि दुसरा नीट आहे का परत, की गोष्ट अशी आहे, मार्केट का 900 पर्यंत येईल, 20 पर्यंत येईल, पण असं होणं जरा मुश्किल वाटतं. याचं कारण काय माहितीये का, मार्केट हे सायकोलॉजिकल लेवल बसलेली आहे आणि मार्केटने आता ना त्या 26,000च्या लेवलच्या वरती आहे ना सस्टेन करायला चालू केलेलं आहे. इन केस इथे मोठी रेड कॅन्डल बनते, या मार्केट झपकन जर खाली आलं तरच काही फायदा होऊ शकेल, पण मार्केट में सेलिंग दिसत नाहीये, मार्केटमध्ये कंटिन्युअस बाइंग दिसते. ओके. दुसरी गोष्ट जर तुम्ही एक बघाल ना, तिथे एक छोटीशी ट्रेंड लाईन बनते जी आज मार्केटला बरोबर सपोर्ट करूनच चाललेली आहे. ओके. तो बघा उद्याचा गेम असा होऊ शकतो की मार्केट फ्लॅट ओपन होईल आणि या ट्रेंड लाईनला लागून जर वरती जात असेल किंवा ही ट्रेंड लाईन तोडून जर मार्केट ह्या लेवलच्या खाली सस्टेन होत असेल तर मी काही करायचा प्रयत्न करेन, नाहीतर मी शांतीने उद्या पण गपचूप बसेन. पण असं होणं जरा मुश्किल वाटतं, कारण का मार्केट 3 दिवस थांबलं असेल तर मार्केट उद्या काय नाही काहीतरी मुवमेंट्स देईल. दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्याचा निफ्टीचा पहिला वीकलीचा एक्सपायरी आहे 2 डिसेंबर, त्यामुळे खूप चांगलं आहे. दुसरी गोष्ट, तर तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी वेगळं बोलतोय, तर न्यूमरोलॉजी शास्त्र बोलतो, नंबरांचा आकड्यांचा जो शास्त्र असतो न्यूमरोलॉजी, त्यावरती पण आकडा 2 हा खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे एक चांगला प्रॉफिटेबल डे येऊ शकतो. सायकोलॉजिकल ट्रेडिंग तर आपण नक्कीच करत आहोत आता, जी आपण आता शिकतोय सगळी सायकोलॉजी आहे, समजली सायकोलॉजी आहे. टेक्निकली पण आपण बघितलेलं आहे. आमच्या सेशन्स मध्ये मी ऍस्ट्रो ट्रेडिंग पण शिकवतो, सायकोलॉजी ट्रेडिंग पण शिकवतो. त्यांनी काय माहितीये की आपल्या फक्त ट्रेडिंग वरती नाही, आपल्या दैनिक जीवनावरती घरामध्ये पण सुख शांती येतेच. मी केलंय, मी करतोय, मी लोकांना सांगतोय, समजवतोय, आणि त्याचा फायदा जो होतोय तो खूप बरा आहे. कळलं का? त्याप्रमाणे जर कोणाला ह्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील, समजत असतील, या करायचा तुम्ही प्रयत्न कराल, तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देईन. उद्याचा दिवस खूप चांगला योग आहे, 2 तारीख म्हणजे उद्या कमवण्याचे चांगले दिवस आहेत, त्यामुळे उद्याचा शॉर्ट कोणी सोडू नका. पण कोणी उद्या घाई करू नका की उद्या मला 5,000 कमवूनच जायचंय. मार्केट तुम्हाला 5,000 एकसाथ देणार नाही, त्यासाठी तुम्हाला पेशन्स लागेल, तुम्हाला ज्ञान लागेल. म्हणून आपला जो मोटो आहे, टॅगलाईन आहे की पहिलं शिका, थांबा, त्यानंतर काहीतरी गोष्टी करा. तर उद्याच्या आपल्या लेवल सगळ्या लागलेल्या आहेत, आपण गोष्टींना समजलेलो आहे. तर उद्या दिवस तुमचा खूप चांगला जाऊ ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट.